तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि सुंदर अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग बनवत आहोत. त्याचं काय कारण आहे तुम्हाला मी येत्या ब्लॉग्समध्ये सांगेन. पण आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आज खूप सुंदर आणि खूप मोठा असा कार्यक्रम आहे. तर मित्रांनो, आपल्याला आज तिकडे जाऊन पूर्ण कार्यक्रम आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक्सप्लोअर करायचा आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. चला, कुठल्या पण क्षणाचा विलंब न करता आजच्या स्वामीमय दिवसाला सुरुवात करूया. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. ओम चौथ्यांदा पाणी सोडून द्यायचं दामनामध्ये. ओम गोविंद, चौथ्यांदा पाणी सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी माता दया गंडकी पूर्णा पूर्णजलय समुद्र सरिता स्नानं सदा मंगल. स्वामी समर्थ देवताभ्यो नमः. महाभिषेक स्नानं समर्पयामि. स्वामी समर्थ देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. आणि मग प्रेक्षामे देवाय परमात्मने राहिमां देहात्मोरायितोऽयं प्रतिगृह्यताम्. श्री स्वामी समर्थ देवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. श्रीमन्महागणाधिपते नमः. श्री गुरुदेवताभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अवघड कोटी वास करुनिया दाविली अगदित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया
गोडी रे भवभया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती वेळा रे. यवने पुशिले स्वामी कहाणे अक्कल कोटी पहाडे. समाधी सुख देवो गुणी बोले धन्य स्वामी वर्या रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती वेळा रे. जानसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भवहरा रे. इतके देशी दीन दयाळा नज तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती वेळा रे. मित्रांनो, आत्ताच भूपाळी आरती संपलेली आहे आणि जशी भूपाळी आरती संपली तशीच स्वामींचं गुरुपद घेण्याची सेवा सुरू झालेली आहे. आपला छोटा यश पुरुष सेवेकरांना स्वामींचं गुरुपद देण्यामध्ये सहकार्य करतोय. ते अश्विनीताई महिला सेवेकरांना स्वामींचं गुरुपद देण्यामध्ये सहकार्य करत आहेत. स्वामी नाही आणि नमस्कार कर आणि ही बाजू येतं ना मराठी सेवेकरी बोलू शकतो. रोहित भाऊ आपल्याबरोबर कंटिन्यू गुरुवारी असू द्यात, बाकी इतर दिवशी कधी पण एक फोन केला ना भाऊ हजर होतो. तर चला मग आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. पाहू शकतात आनंदनगर केंद्राच्या पाठीमागे जागा आहे, तिथे सर्वजण संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी करत आहेत. बाई माणसांचा हात नाही कोण प्रत्येकजण आपल्या परीने छोटी छोटी सेवा करतोय. कुलम सर्व हे सगळं संस्कृत बोलतो आणि ते नाही ते बोलताना एकेनापी सुपुत्रेन भुजितेन सुविध्या शोभते वै कुलम सर्व शशांकेन यथा निशा. तो सांगतोय एक माणूस देवाजवळ म्हणतो देवा मला एक पुत्र दे, पण तू म्हणजे एकेनापी सुपुत्रेन भुजितेन सुविध्या गळ्यात जसं दागिना शोभून दिसतो ना असा शोभेल असा दे. तुझ्याने शोभते वै कुलम माझ्या कुळाला शोभेल असा दे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे सर्व महिला सेवेकरी आपल्या आपल्या परीने आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपदाच्या निमित्त सर्वांना आपली छोटी छोटी सेवा महाराजांच्या चरणावरती रुजू करत आहेत. मित्रांनो, आपल्या आनंदनगर केंद्रामध्ये लक्ष्मीताई कंटिन्यू इतरही दिवशी, आज फक्त कार्यक्रम आहे त्यामुळेच नाही, इतरही दिवशी त्या आपल्या परीने महाराजांच्या चरणावरती सेवा रुजू करत असतात. ताई एकदा हाय बोला. सो चला मित्रांनो, तुम्ही पाहिलातच आपल्या आनंदनगर केंद्रामध्ये सर्वजण आपापल्या परीने महाराजांच्या चरणावरती आपल्या परीने सेवा रुजू करत आहेत. तर मित्रांनो, हा आनंद खूप सुंदर असतो. हा आनंद कधीतरी एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये घ्यावा. सो चला मित्रांनो, आपण आता इतर सेवा कुठल्या घडत आहेत त्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. मित्रांनो, सुषमाताईंनी आज स्वामींना 6 नैवेद्य त्यांच्या हातचे बनवून घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा आज तिथीनुसार वाढदिवससुद्धा आहे. तर त्यांना स्वामीमय शुभेच्छा. आणि आपल्या ह्या गीताताई नैवेद्य वाढण्यामध्ये सुषमाताईंची मदत करतात. सर्व आपले महिला सेवेकरी आहेत. चला मित्रांनो, आता 10:30 वाजताची नैवेद्य आरतीला सुरुवात होईल. तर आपण आरतीचा लाभ घेऊया.
श्री स्वामी समर्थ महाराज, आपण आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, सर्वस्व आहात. आपण आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज. भाऊ आपले संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी करतायत. मस्तपैकी भाजी बनवण्याचा प्रक्रिया सुरू आहे इकडे. आणि आपले हे दुबे आका एकदम बढियामध्ये सर्वांना मदत करतायत. ऑलराऊंडर माणूस आहेत सगळे. आणि इथे आपले मल्लू भाऊ आणि इकडे संध्याकाळची डाळ बनते. आचार्य बुवा त्यांना मदत करतायत. सो एकदम बेस्ट आपलं जेवण बनणार आहे असं मला ह्या सगळ्या सेटअपवरनं तर दिसतंय. सो हे बघा, हे पण दुबे काका पण आपले मस्त एकदम एकदम डिट्टो काय बोलतात. हां, आमचे भाऊजीसुद्धा. भाऊजी जरा तुमचा चेहरा दिसू द्या आपल्या ब्लॉगमध्ये. फिरा असे गोल फिरा, या साईडला फिरा, अंदर येतोय. हां, एकदम बढिया. यांचा पण उपस्थिती आपल्या ब्लॉगमध्ये झालेली आहे. आणि एकदम बढिया सर्व एकदम गमती जमती करत करत जेवण बनवतात. सो जेवणाची टेस्ट एकदम बेस्टच असणार आहे. तर आपण याची गॅरंटी घेऊ शकतो. इकडे तुम्ही बघू शकाल ही कोथिंबीर एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये सगळं काय ठेवलेलं आहे. कांदा, कढीपत्ता, टोमॅटो तर बघा सॉलिड एकदम विषय आहे. आणि सर्व प्रकारचे मसाले आहेत. हे सगळे जुगाडू मसाले सर्व मिक्स करून ते कस्तुरी मेथी वगैरे ऑल इज वेल सगळं काय ठेवलेलं आहे. आणि तिकडे आपले भीमा भाऊ ओरडतात सगळ्यांना काय चालू आहे, कसं चालू आहे. सो बघूया संध्याकाळी आपलं सर्वजण फ्री होतील थोड्या वेळातच. मग आपण संध्याकाळी सगळ्यांना महाप्रसाद देताना आपण कंटिन्यू करू. सो लेट्स सी. तर मित्रांनो, केशवभाऊ आपल्या भीमाभाऊंची ओळख करून देतात. कोण आहे ते? भीमराव बिराजदार. ओके, आपलं इंट्रोडक्शन पण झालेलं आहे भीमाभाऊंचं. चांगले आचार्य आहेत. ऑलराऊंडर माणूस आहे. न लाजता काम करणारा माणूस आहे आपल्या मठामधला. सो इकडे बघा तेलात टाकलेलं आहे. आता तेल इथे गरम होईल आणि मग जेवणाला सुरुवात होईल. भाजी बनवतात ना? तर भाजी बनवते इकडे एकदम बढिया लेवलमध्ये. काम भारी. हो, नक्की सर्वांना दिसणार आहे, काय टेन्शन नॉट. सो चला मित्रांनो, सगळं काय आपलं झालेलं आहे. इकडे आपण जे काय आचार्य बंधू आपले होते सर्व मस्त संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी करतायत. स्वामी कृपेने सर्व काय व्यवस्थित होईलच. सो चलो. आपले ऋषीभाऊ सकाळी होतेच अभिषेकाच्या कार्यक्रमामध्ये. आणि आता जरा त्यांचा चेहरा क्लिअर दिसत नाही. हां, आत्ता गोरे दिसत आहेत. आता हाय बोला सर्वांना. ओके, बढिया. चलो आता आपल्याला जायचं आहे डीमार्टमध्ये. आणि चला मग निघूया आता लगेच. बोला परत बोला, काय बोलतात, काय बोलत बोला लाजू नका. हो, लाजू नका. हां, बरोबर. चला मग मित्रांनो, आता निघूया आपण लगेच.
माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। एरकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा सदानंदाचा। श्री खंडेराव महाराज की। श्री खंडेराव महाराज की। श्री खंडेराव महाराज की। श्री स्वामी समर्थ महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मन निर्विकार करायचे। माझ्या मागं आपण सर्वांनी म्हणायचं मोठ्याने, महाराज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे अन्न मन धन आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण मी आपल्या चरणी अर्पण करीत आहे। माझ्या घरी दारी कुटुंबामध्ये आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद भरभराट मनशांती मनस्वास्थ्य लाभण्यासाठी माझ्यातील षडविकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचा त्याग करून माझे आचार माझे विचार माझे उच्चार माझे विकार माझे विहार शुद्धतम ठेवण्यासाठी परस्त्री माते समान मानून माझं सर्वस्व मी आपल्या चरणी अर्पण करीत आहे। आपल्याला भूषणावह होईल असंच वागण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत आजन्म प्रयत्न करीन आणि आदर्श नागरिक घडवण्यासाठी परस्त्री माते समान मानून मी सदैव आपल्या चरणी विनम्र राहील। कळत नकळत माझ्याकडून काही व्यसनाधीनता झाली असेल काही प्रमाद घडले असतील त्यांचा आजपासून मी त्याग करीत आहे। आई समजून आम्हाला जवळ घ्या प्रेम द्या आस्था द्या बुद्धी द्या ऊर्जा द्या शक्ती द्या। श्री स्वामी समर्थ स्वामींनी आपल्याला ऊर्जा दिलेली आहे। दोन्ही हात एकमेकांवर स्पर्श करून आपण डोक्यावर फिरवायचे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा। हात जोडून प्रार्थना घेणार आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। जसं की आपण सकाळी बघितलं तिकडे सर्व महाप्रसादाची सोय केली होती। तर महाप्रसाद सगळा बनून तयार आहे। ते भात ठेवलेला आहे थंड होण्यासाठी। मित्रांनो इकडे जी पूर्ण मध्ये 7-8 टेबल मांडलेले आहेत त्याच्यावरती सर्व सेवेकरांना
तो भाविकांना महाप्रसाद घेण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर संध्याकाळची आरती सुद्धा झालेली आहे. संध्याकाळची नैवेद्य आरती झाल्यानंतर महाप्रसादाची सर्व सेवेकऱ्यांसाठी सोय केलेली आहे. सो स्वामी कृपेने सर्व सेवेकरी महाप्रसादाचा लाभ देवांचा तो देव आधिपती, देवांचा तो देव आधिपती, 14वीच्या 64 कला तुझी हाती, 14वीच्या 64 कला तुझी हाती, विघ्नहर्ता तारे तुझला म्हणती, विघ्नहर्ता तारे तुझला म्हणती, पुंडलिका वरदा Ram Krishna
सन्मान तू अर्धवट